दंडवत प्रणाम. आपण परमेश्वराची भक्ती करतो, ज्ञान मिळवतो, मोक्षाची इच्छा ठेवतो. पण जर आपल्या मनात अजूनही मोह, आसक्ती आणि विषयांची ओढ असेल, तर खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होईल का? आजपासून आपण सूत्रपाठातील आचार प्रकरण सुरू करत आहोत. हे प्रकरण आपल्याला सांगते आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी कोणता आचार आवश्यक आहे. आज आपण आचार प्रकरणातील पहिली 5 सूत्रे समजून घेणार आहोत. आचार म्हणजे काय? आचार म्हणजे फक्त बाह्य नियम नव्हेत. आचार म्हणजे विचारांची शुद्धता, वर्तनातील संयम आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असलेली जीवनशैली. महानुभाव पंथात आचार हा मोक्ष मार्गाचा मजबूत पाया मानला आहे. संसारातील आसक्तीचा त्याग पहिले सूत्र सांगते. स्वदेश संबंधू त्याज्य, स्वग्राम संबंधू त्याज्य. संबंधियांचा संबंधू तो विशेषता त्याज्य. याचा अर्थ स्वतःच्या देशाचा, गावाचा किंवा नातेवाईकांचा द्वेष करावा असा नाही. येथे त्याग करायचा आहे तो अतिरिक्त मोहाचा. जेव्हा मन सतत माझा देश, माझे गाव, माझे लोक, माझे नातेवाईक यांच्यातच अडकून राहते, तेव्हा परमेश्वराकडे जाण्यासाठी आवश्यक असलेली अलिप्तता निर्माण होत नाही. म्हणून स्वामी सांगतात, प्रेम ठेवा पण आसक्ती ठेवू नका. नात्यांवर मालकीचा अधिकार नाही. दुसरे सूत्र सांगते, संबंधीम अधिकारू नाही. आपण अनेकदा म्हणतो, हा माझा मुलगा, ही माझी पत्नी, हे माझे आईवडील. पण महानुभाव तत्वज्ञान सांगते, कोणावरही मालकीचा अधिकार सांगू नका. सर्व संबंध हे परमेश्वराने दिलेले आहेत. आपण फक्त त्या नात्यांची जबाबदारी पार पाडायची आहे, मालकी गाजवायची नाही. आसक्ती कशी वाढते? तिसरे सूत्र अत्यंत मानसशास्त्रीय आहे. संबंधीम विकारू, विकारीम रसू, रसीम अभिमुख, सेवा निवृत्ती. स्वामी येथे मनाचा संपूर्ण प्रवास सांगतात. प्रथम, नात्यांतून मोह निर्माण होतो. मग त्या मोहाची गोडी लागते. नंतर मन सतत त्याच गोष्टीकडे धावू लागते. मग त्याच्यात वेळ, शक्ती आणि जीवन खर्च होऊ लागते. आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे कठीण होते. हीच आसक्तीची साखळी आहे. सवय कशी गुलाम बनवते? चौथे सूत्र सांगते, नावडत नावडत सेवी, तेंची आवडो निठाके, मग सांडितांही नसंडे. ही गोष्ट फक्त आध्यात्मिक जीवनालाच नाही, तर दैनंदिन जीवनालाही लागू होते. वाईट सवय सुरुवातीला आवडत नाही, पण वारंवार केल्याने ती सवय बनते आणि नंतर ती सोडणे कठीण होते. आजच्या काळात मोबाईलचे व्यसन, सोशल मीडियाची सवय, राग, लोभ, अहंकार हे सर्व याच नियमाने वाढतात. म्हणून स्वामी सुरुवातीलाच सावध राहण्याचा उपदेश करतात. विषयांची खरी ओळख. पाचवे सूत्र सांगते, ऐसा विखो बापुडा, जो सेवित सांता आपुलेया मोहरा न करी. स्वामी विषयांना बापुडा म्हणतात, कारण ते सुरुवातीला निरुपद्रवी वाटतात. पण एकदा त्यांचे सेवन सुरू झाले की ते जीवाला पुन्हा सन्मार्गाकडे सहज वळू देत नाहीत. म्हणून विषयांचा धोका बाहेर नसतो, तो आपल्या मनातील आसक्तीत असतो. आजच्या जीवनातील संदेश, या सूत्रांचा अर्थ संसार सोडणे असा नाही, तर संसारात राहूनही मन परमेश्वराशी जोडणे हा आहे. कर्तव्य करा, नाती जपा, पण त्यांच्यात इतके गुंतू नका की परमेश्वर विसरला जाईल. यालाच महानुभाव पंथात अलिप्त आचार म्हटले आहे. तात्विक संदेश. या 5 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, नात्यांमध्ये प्रेम असावे, पण मोह नसावा. कोणावरही मालकीचा अधिकार समजू नये. आसक्ती हळूहळू वाढते. वाईट सवयी सुरुवातीला लहान वाटतात, पण नंतर बंधन बनतात. विषयभोग जीवाला परमेश्वरापासून दूर नेतात. फ्लो टू रिमेंबर. आचार सूत्रे 1 ते 5 लक्षात ठेवण्यासाठी.
देश, गाव, नात्यांचा मोह सोडा. नात्यांवर अधिकार सांगू नका. मोह, रस, आसक्ती, बंधन. सवय हळूहळू व्यसन बनते. विषय सन्मार्गापासून दूर नेतात. मेमरी फॉर्म्युला: मोह, रस, आसक्ती, बंधन. सन्मार्गापासून दूर. कन्क्ल्यूजन: आचार प्रकरणाची सुरुवातच अत्यंत प्रभावी आहे. श्री चक्रधर स्वामी सांगतात की मोक्षमार्गावर चालायचे असेल तर प्रथम मनातील आसक्ती ओळखा. नाती तोडायची नाहीत, पण त्यांच्यात अडकायचेही नाही. प्रेम ठेवायचे, कर्तव्य करायचे, पण अंतिम आधार फक्त परमेश्वरालाच मानायचा. याच अलिप्ततेतून खऱ्या आचाराची सुरुवात होते. तुमच्या मते या 5 सूत्रांमधील सर्वात मोठी शिकवण कोणती आहे? नात्यांतील अलिप्तता, वाईट सवयींचे मानसशास्त्र, की विषयांपासून सावध राहण्याचा उपदेश? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.